सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ सार्थिके शरण्ये त्र्यंबके गौरी महालक्ष्मी नमोस्तुते. आजचा व्हिडिओ महालक्ष्मीच्या स्तोत्रापासून चालू केले कारण आजचं कारण तसंच आहे. माझ्या कॉलनीमध्ये महालक्ष्मीचं मंदिर आहे. त्या मंदिराचं आज 34वा वार्षिक महोत्सव होता, म्हणून मी आज तिथं ओटी भरण्यासाठी जात होते. माझ्या घरापासून थोड्याच दूरवरती हे महालक्ष्मीचं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता इतकी सुंदर अशी रांगोळी रस्त्याला पूर्ण काढली होती. कमीत कमी मंदिरापासून एक 5 मिनिटाच्या अंतरापर्यंत त्यांनी इतकी छान पूर्ण रस्त्यावरती सुंदर अशी रांगोळी काढली होती आणि पुढं मंदिराच्या समोर मंडप देखील घातला होता. आणि त्यानंतर मंदिरमध्ये आज महालक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक, त्याच्यानंतर पालखी पूजन आणि पालखी प्रदक्षिणा हे सगळं कार्यक्रम आयोजित केले होते. त्याच्यानंतर 1 वाजता ओटी भरणीचा कार्यक्रम होता, म्हणून मी आज ओटी भरायला म्हणून जात होते. इतकं सुंदर छान वाटत होतं ना जाताना. म्हणजे जस्ट आरती वगैरे संपली होती आणि सगळे लोक वापस येत होते मंदिरातून आणि हे सगळं छान असं रांगोळी वगैरे बघून खरंच छान वाटत होतं. हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी, लाईफस्टाईल विथ अश्विनी भांदुरके ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. पुढे आले तर मंदिरमधून सगळा हा महिला मंडळ बाहेर येत होता. त्यांनी एकसारख्या साड्या वेअर केल्या होत्या. खूप छान वाटत होतं आणि इतकं छान त्यांनी इथं सगळं मंदिरचं ऑर्गनाईज वगैरे करतात. हे खूप छान वाटतं मला बघून त्यांना. त्याच्यानंतर मी पुढं आले आणि मंदिरमध्ये इतकी गर्दी होती. बाहेरूनच असं मी फोटोशूट वगैरे घ्यायचे प्रयत्न केले. खूप गर्दी होती आणि एक साईडला लेडीजला सोडत होते आणि एक साईड पुरुषांना सोडत होते. हे पण छान ऑर्गनाईज केलं होतं तिथं. हे बघू शकता आमच्या इथली महालक्ष्मी देवी किती सुंदर सजावट केली आणि किती छान मंदिर आहे आणि इतकं सुंदर देवीचं रूप आज दिसून येत होतं. मी म्हटलं माझ्याबरोबर पण आईला कॅप्चर करावं, म्हणून मी थोडंसं असं आईबरोबर फोटो वगैरे काढून घेत होते. खरंच छान वाटत होतं. खूप महिलांची गर्दी होती इथं. हीच पालखी आहे ती सकाळी फिरली जाते. सकाळी पूर्ण ह्या आमच्या एरियामधून ह्या पालखीचं प्रदक्षिणा घालतात आणि खूप छान असं वातावरण झालेलं असतं पूर्ण. त्याच्यानंतर बाहेरनं हे मंदिर आहे आणि मंदिर पण खूप छान असं आहे. छोटंसं आहे खरं, खूप सुंदर मंदिर आहे. आणि त्याच्यानंतर इथं महाप्रसाद देखील होता आणि ह्या महिलांनीच हे काम हाती घेतलं होतं आणि त्यांनी सगळ्यांना हा महाप्रसाद वाटत होते. प्रत्येक ठिकाणी महिला आमच्या गल्लीतल्या खूप पुढं असतात. त्याच्यानंतर बघू शकता मी पण गेले होते, म्हणलं महाप्रसादचा लाभ घ्यावा म्हणून मी पण प्रसाद घेतले. पुढे तिथंच मम्मीचं माझ्या घर आहे. मग तिकडं येताना म्हटलं मम्मी नाही आहे, गावी गेली होती, चल मम्मीच्या घरी जाऊन तिच्या पण देवाकडं दिवा वगैरे लावून घ्यायचा होता. लास्टच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल माझ्या मम्मीच्या घरी यल्लमादेवी आहे. तर म्हटलं शुक्रवारच होता आणि मी म्हटलं जाऊन तिथं देवाकडं दिवा अगरबत्ती सगळं वगैरे करून यायचं. कारण की घरामध्ये दिवा लावणं, अगरबत्ती लावणं हे खरंच खूप चांगलं असतं आणि मी तिथे गेले आणि हे न करता आले तर मला चांगलं वाटलं नसतं. म्हणून मी तिथे गेले होते तर हे सगळं करून यायचं म्हणून थांबले. बघू शकता किती सुंदर यल्लमादेवीचं मम्मीनं घरामध्ये पूजा वगैरे केली होती. ती गावी गेल्यामुळे हे सगळं माझ्याकडं आलं होतं करायला. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि छानसं कमेंट करून देखील सांगा. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.